आज बुधवार आणि 31 असा दुहेरी योग आलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकर खवय्ये मांसाहारावर ताव मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आता आपण आहोत कोल्हापुरातल्या फिश मार्केटमध्ये त्याने आपण इथली दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने 31च्या पार्श्वभूमीवर मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी आहे ती आपल्याला बघायला मिळते। खरं तर चिकन मटन पेक्षा आता कोल्हापूरकरांची मासे खरेदी करण्याकडे कल आहे तो वाढल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळेच चिकन मटन मार्केटपेक्षा फिश मार्केटमध्ये कशा पद्धतीची गर्दी सध्या आहे ते आपण बघू शकतो। खरं तर आज एकादशी सुद्धा आहे त्यामुळे काही प्रमाणात खवय्यांचा हिरमोड देखील झालेला आहे। मात्र काही जे हौशी खवय्ये आहेत ते 31 साजरा करण्यावर ठाम आहेत किंवा 31 उत्साहात साजरा करण्याचा बेत त्याने आखलेला आहे आणि म्हणूनच आपण बघू शकतो मांसाहार आणि विशेषतः मासे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी फिश मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी आहे ती बघायला मिळते। आज 31च्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे मासे जे आहेत ते या सगळ्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि त्याचे दर देखील आवाक्यात असल्यामुळे खवय्यांची गर्दी जी आहे ती फिश मार्केटमध्ये आपल्याला एकूणच बघायला मिळते। एकूण आपण पाहिलं तर कोल्हापूरकर आणि मांसाहार हे समीकरण काही नवीन नाही। विशेषतः रविवार आणि बुधवार हे तर कोल्हापूरकरांचे मटन वार म्हणून ओळखले जातात आणि त्यात आज 31 देखील आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय 31 मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आता कोल्हापूरकर सज्ज झालेले आहेत। एकादश असल्यामुळे चिकन मटनावर ताव मारण्यासाठी काही प्रमाणात अडचण निर्माण झाल्या असल्या तरी फिशवर ताव मारण्यासाठी किंवा मासे खरेदी करण्याकडे कल कोल्हापूरकरांचा वाढल्याचं बघायला मिळते। म्हणजे सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।